या वॉर्डमध्ये मी लहानपणापासून जे प्रश्न बघतोय ते प्रश्न आजही तसेच आहेत. म्हणजे आजही पाण्याची समस्या आहे, आजही ड्रेनेजची समस्या आहे, आजही घाणीचं साम्राज्य, ती सिस्टीम जी आहे कचरा उचलण्याची ती तशीच आहे. म्हणजे आजही रस्त्यावरतीच कचरा आहे. लोकवस्ती वाढल्यामुळे समस्या अधिक अजून त्याच्या व्यतिरिक्त पण समस्या अजून वाढल्या आहेत. 200 CCTV कॅमेरे आम्ही विभागामध्ये बसवणार आहोत. इकडच्या विभागातली कंप्लेंट त्या डॅशबोर्डवरती आली की त्याच्यावर 3 किंवा 4 दिवसामध्ये महानगरपालिकेने उत्तर दिलं पाहिजे. आणि त्यामुळे आमचं काम शिवसेना आणखीन मनसेपेक्षा उजवं आहे. आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्याकडे सत्ता होती की महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष ते होते. मराठी माणसासाठी त्यांनी असं कोणतं ठोस पाऊल उचललं की त्यांनी बांधली नाहीत घरं. मराठी माणूस टिकवलाच नाही. यांच्याच कालावधीमध्ये मराठी लालबाग परळला मोठे मोठे टॉवर झाले, त्याच्यातला मराठी माणूस गेला कुठे नाही. राज ठाकरे साहेब पण बोलतात त्यांच्याकडे ब्ल्यूप्रिंट, त्यांनी कुठची तरी ब्ल्यूप्रिंट द्यायला पाहिजे ना. आणि 17 वर्षापूर्वी ते कुठच्या मराठी माणसाच्या हितासाठी वेगळे झाले होते. हरिशास्त्री या नॉन महाराष्ट्रीयन माणसाला तिकीट दिलेली आहे, मग त्यांचं मराठी प्रेम कुठे गेलं? तसंच केंद्र आणि राज्य सरकारने तिकडचा भ्रष्टाचार हा रोखलाय, तसंच महानगरपालिकेचा भ्रष्टाचार सुद्धा आम्ही 100% रोखू. सुरक्षित मुंबई हा भाजपाचा नारा आहे, स्वच्छ मुंबई हा भाजपाचा नारा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वांचीच लगबग सुरू आहे. निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक असल्यानं मुंबईच्या प्रत्येक भागात प्रचाराला जोर आलाय. याच पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक उमेदवाराशी संवाद साधत आहोत. त्यांच्या प्रभागातील प्रश्न, नागरिकांच्या अडचणी, पुढच्या 5 वर्षांचं त्यांचं व्हिजन, या सर्व विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. याच अनुषंगानं आज आपल्या सोबत आहेत वॉर्ड क्रमांक 95चे उमेदवार सुहास आडिवरेकरजी. सर नमस्कार, महा MTV मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर माझा पहिला प्रश्न असा आहे की भाजपने तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिली आहे, काय भावना आहेत, काय सांगा? मी तर खरं भारतीय जनता पार्टीचा मनापासून ऋणी आहे. मी गेली 35 वर्ष सामान्य कार्यकर्त्यापासून कोकण विकास आघाडीचा मुंबई अध्यक्ष आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष इथपर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय अमित साटम साहेब आणि माननीय आशिषजी शेलार साहेब यांचा मी ऋणी आहे की त्यांनी मला सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक ह्या नगरसेवकाची ही महानगरपालिकेची निवडणूक लढण्याकरता मला तिकीट दिली. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार मानतो, परिवाराचे आभार मानतो. तुम्ही या वॉर्डमध्ये किती वर्षापासून राहता आणि इथले कुठले असे प्रमुख प्रश्न आहेत जे तुम्हाला जाणवतात? मी या वॉर्डमध्ये तसं लहानपणापासूनच राहतो. म्हणजे साधारणतः एक 50 वर्षापासून मी या वॉर्डमध्ये राहतोय. या वॉर्डमध्ये मी लहानपणापासून जे प्रश्न बघतोय ते प्रश्न आजही तसेच आहेत. म्हणजे आजही पाण्याची समस्या आहे, आजही ड्रेनेजची समस्या आहे, आजही घाणीचं साम्राज्य, ती सिस्टीम जी आहे कचरा उचलण्याची ती तशीच आहे. म्हणजे आजही रस्त्यावरतीच कचरा आहे. त्यामुळे येणारं पाणी कमी दाबाने येतं आहे. त्याच्यानंतर ड्रेनेजची सिस्टीम बरोबर नसल्यामुळे पाणी व्यवस्थित निचरा होत नाही, पावसाचं पाणी साचतं. तर असे त्या समस्या, ज्या जुन्या समस्या त्या आहेतच. लोकवस्ती वाढल्यामुळे समस्या अधिक अजून त्याच्या व्यतिरिक्त पण समस्या अजून वाढल्या आहेत. तशा खूप विभागामध्ये 30% 25 ते 30% विभाग हा बिल्डिंग एरिया आहे. आणखीन बाकीचा विभाग 60-65% हा विभाग स्लम एरिया आहे. त्यामुळे याच्या बिल्डिंग एरियाच्या समस्या वेगळ्या आहेत, तर स्लम एरियातल्या समस्या वेगळ्या आहेत. तर बिल्डिंग एरियामध्ये त्यांना जनरली प्रॉब्लेम आहे की स्पीड ब्रेकर्स असायला पाहिजेत, कारण खूप बाईक्स आणि रिक्षा फास्ट जातात, तर तिथे स्पीड ब्रेकर पाहिजे. काही ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे, रस्त्यावरती कचरा कुंडी आहे, बिल्डिंगच्या समोर कचरा कुंडी आहे. तर त्या अशा त्यांच्या समस्या आहेत. इथे कोलगेट ग्राउंड आहे, त्या कोलगेट ग्राउंडवरनं धूळ समोरच्या बिल्डिंगमध्ये येते, ती काही लोकांची समस्या आहे. बहिरामपाड्यातनं इथे गाड्या पार्क होतात बिल्डिंगच्या समोर, बाईक्स, रिक्षा, त्यामुळे रस्त्यात चालायला जागा मिळत नाही. स्टेशनवरनं खेरनगर या परिसरात रिक्षा येत नाहीत. या बिल्डिंग एरियातल्या समस्या आहेत. स्लमच्या समस्या, त्या स्लमच्या समस्यामध्ये पाणी, गटर, आणखीन कचरा ह्या उचलण्याच्या समस्या आहेत. त्याच्यानंतर दूषित पाणी येतं, ती समस्या आहे. शौचालयाची समस्या आहे, तर त्या एक समस्या आहे. त्यामुळे कॉमन समस्या, पूर्ण विभागाची पाणी कमी दाबाने येतं ते पाणी दूषित येतं, ही एक कॉमन समस्या आहे. आणि कचरा उचलला जात नाही नीट वेळेत,
तर ती दुसरी समस्या आहे. पार्किंग समस्या आहे, स्ट्रीट लाईटची समस्या आहे. विभागामध्ये काही वस्त्यांमध्ये चौक असतात, तर त्याच्यामध्ये त्याची समस्या आहे. काही गोष्टी चोरी होतात, तर ह्या विभागात CCTV तेवढ्या प्रमाणात लागले गेले नाही आहेत. पोलीस गस्तही कमी अधिक प्रमाणात असते. अशा स्कॅटर्ड अशा 10-12 मोठ्या समस्या आहेत इथे. तुम्ही इथला शेवटचा असा कुठला प्रश्न होता जो तुम्ही मार्गी लावला आहात आणि समजा यंदा जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही त्यांच्या पाठीशी कसं उभं राहणार? पहिलं तर असं आहे की मी नगरसेवक म्हणून निवडून आलो, तर मी जनसेवक म्हणूनच काम करणार आहे. आणि सर्वात पहिलं मी काय करेन, तर म्हणजे आम्ही निवडून आलो आणि निवडून येणारच आहोत आम्ही, तर 200 CCTV कॅमेरे आम्ही विभागामध्ये बसवणार आहोत. त्याच्यानंतर विशेषतः हे केरनगरचं मैदान आहे, जे मी आता तुम्हाला सांगितलं धुळीचं साम्राज्य आहे, तिथे क्रिकेटची पिचेस अबाधित ठेवून तिथे हिरवळ, क्लब टाईप हिरवळ का होऊ शकत, तर ते हिरवळ आम्ही इथे करणार आहोत. त्याच्यानंतर एक ग्रीव्हन्स फोरम, म्हणजे महानगरपालिकेमध्ये नागरिकाला जायची गरज भासता कामा नये, याचं एक आम्ही व्हॉट्सॲप डॅशबोर्ड उभा करणार आहोत की इकडच्या विभागातली कंप्लेंट त्या डॅशबोर्डवरती आली की त्याच्यावर 3 किंवा 4 दिवसामध्ये महानगरपालिकेने उत्तर दिलं पाहिजे. समस्या सॉल्व्ह आयदर होईल आणि होणार नसेल तर कारण येईल. म्हणजे खेटे मारायला BMCत लागणार नाही, पाणी मुबलक प्रमाणात योग्य दाबामध्ये येईल आणि ते स्वच्छ पाणी येईल. शौचालय जी आहेत त्या शौचालयाची आसन व्यवस्था आपण वाढवणार आहोत. स्लममध्ये शौचालयामध्ये आजही इंग्लिश कमोड नाही आहे, तर इंग्लिश कमोड किमान 1 किंवा 2 असायला पाहिजेत. हे माझं एक प्राधान्याने तिथे काम असेल, ती महत्त्वाची समस्या आहे. आता बिल्डिंग एरियामध्ये कमोड आहेत, काही लोकांची ऑपरेशन होतात, काही वयोमानानुसार बसू शकत नाहीत, तर अशा गोष्टी काही आहेत त्या आपल्याला कराव्या लागतील. केंद्र सरकारच्या अखत्यारीत माझ्याकडे रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत काही जमिनी आहेत, काही डिफेन्स लँडवरच्या जमिनी आहेत, त्या स्लममध्ये डेव्हलपमेंट होत नाही, तर ती एक डेव्हलपमेंट किंवा त्याच्यात काही आपल्याला महानगरपालिकेतर्फे शौचालय बांधत असेल तर केंद्राची आपल्याला NOC घ्यावी लागते. तर केंद्राच्या ज्या जमिनीवरती स्लम आहेत त्यांची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य असेल आपल्याला. त्याच पद्धतीने इथे आमच्याकडे खाटीक समाजाच्या लीजवरती दिलेल्या जमिनी आहेत, तर त्यांची फ्री होल्डची मागणी आहे. त्यांना ते फ्री होल्ड करून त्यांना ती त्यांची लँड हवी आहे. तर त्या फ्री होल्डसाठी मी त्यांच्याबरोबर समाजाच्या बरोबर राहणार आहे आणि फ्री होल्डसाठी 100% त्यांना न्याय मिळवून त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि ओव्हरऑल महानगरपालिकेच्या ज्या समस्या आहेत, नागरिकांना ज्या महानगरपालिकेकडनं समस्या आहेत, त्या 100% सोडवण्याचा आपला त्यांचा प्रयत्न असेल. आपण बघतो की मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले आहेत आणि ते म्हणतात की आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत. तर तुम्ही विरोधकांचं हे आवाहन कसं पेलणार आहात? तुम्ही माझं नाव ताई वाचून सांगितलं, सुहास आडिवरेकर. मी कोकणी माणूस आहे. मी कोकण विकास आघाडीचा मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलंय, करतोय. कोकणात आत्ता जेव्हा पूर आला तेव्हा कोकण विकास आघाडीने स्वतःहून समोरून जाऊन मदत केली ती, आणि त्यामुळे आमचं काम शिवसेना आणखीन मनसेपेक्षा उजवं आहे. आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्याकडे सत्ता होती की महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष ते होते. मराठी माणसासाठी त्यांनी असं कोणतं ठोस पाऊल उचललं की ज्याच्यामुळे मराठी माणूस तिथे टिकला? त्या दिवशी आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं की 70,000 करोडच्या ठेवी आहेत, त्याच्या रिसिट्स आहेत, तर त्या रिसिट टाकून मराठी माणसाला काय होणार आहे? जेव्हा गिरणी बंद झाल्या, मराठी माणूस गिरगाव, लालबाग, वारणा, विरार, दहिसर, वसईला जायला लागला, तेव्हा या लोकांनी मराठी माणसांसाठी घरं बांधायला पाहिजे होती, ती त्यांनी बांधली नाहीत घरं. मराठी माणूस टिकवलाच नाही. ह्यांच्याच कालावधीमध्ये मराठी लालबाग परळला मोठे मोठे टॉवर झाले, त्याच्यातला मराठी माणूस गेला कुठे? प्राबल्य आहे शिवसेना तिथे प्राबल्य आहे, मग तिथे मराठी माणसाचं त्यांनी काहीच केलं नाही. राज ठाकरे साहेब पण बोलतात त्यांच्याकडे ब्ल्यूप्रिंट, त्यांनी कुठची तरी ब्ल्यूप्रिंट द्यायला पाहिजे ना की आम्ही मराठीच्या माणसासाठी हे करू. त्यांनी कुठचीही ब्ल्यूप्रिंट दिली नाही. आणि 17 वर्षापूर्वी ते कुठच्या मराठी माणसाच्या हितासाठी वेगळे झाले होते? असं कोणतं हित मराठी माणसाचं होतं की त्याकरता हे भाऊ वेगळे झाले होते? आणि आता कोणत्या हितासाठी एकत्र? मराठी माणूस सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की हे यांच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत आणि यांची युती 15 तारखेपर्यंतच असणार आहे. 16 तारखेला ती युतीत असतील की नसतील तुमचंच वर्तमानपत्रावरती इन्फॉर्मेशन येईल किंवा बातमी येईल की त्यांची युती तुटलेली असेल. मराठी माणसाला हे स्पष्ट माहिती आहे आणि मी मराठी आहे. ह्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये, असं त्यांचा बालेकिल्ला असं त्यांचं म्हणणं आहे, आपण शिवसेनेच्या अंगणामध्ये माझ्यासमोर मशाल, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने हरिशास्त्री या नॉन महाराष्ट्रीयन माणसाला तिकीट दिलेली आहे. मग त्यांचं मराठी प्रेम कुठे गेलं?
मी तर मराठी आहे ना, तर त्यामुळे मराठी माणसाला हे माहिती आहे की त्यांचं मराठी प्रेम आहे बेगडी आहे. वरवर दाखवणं पुतना मावशीच्या प्रेमासारखं आहे त्यांचं. मुंबईत प्रामुख्यानं रस्ते, ड्रेनेज, पाणी आणि कचरा व्यवस्थापन अशा काही प्रमुख समस्या आहेत. तर या समस्यांवर ठोस उपाययोजना काय असणार आहेत? ताई, मी माझं हे पत्रक आहे ना, हे माझं प्रचाराचं पत्रक आहे. मुलाखत द्यायचं म्हणून मुलाखत मी देत नाही. मी हे माझे मुद्दे या पत्रात लिहिलेले आहेत आणि हे माझं वचननामा आहे, जाहीरनामा आहे. माझ्याकडे वांद्रे आणखीन खार स्टेशनला जोडणारा रस्ता आहे. पूर्ण स्टेशन माझ्या हद्दीत येत नाही, पण तो रस्ता वर्षानुवर्ष तसाच आहे. त्याच्यावरती एन्क्रोचमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तो रस्ता नीट केला पाहिजे. ड्रेनेज सिस्टीम, नालीमधनं पाणी ड्रेनेजमध्ये जाण्याची सिस्टीम आहे, त्याचा स्लोप बघून त्या नाल्या सुधारल्या पाहिजेत आणि त्या मुख्य गटार आहे त्या गटाराला नीट जोडल्या गेल्या पाहिजेत. हा आमचं प्राधान्य असेल. आत्तापर्यंत मुंबईत आपल्याकडे जे पाणी येतं त्याची जी घरात पाणी येणारं पाणी आहे, हे त्याचे पाईप त्या नाल्यातूनच येतात. तर त्यामुळे एखाद्या छिद्रामुळे सुद्धा आपल्याला गढूळ आणखीन अळी मिश्रित पाणी येतं. त्यामुळे ते पाणी येण्याची पाईपलाईन शक्य असेल तिथे बदलली पाहिजे, शक्य नसेल तिथे त्याला रिपेअर केलं पाहिजे. अशा अर्थाने येणारं पाणी योग्य दाबात आणि चांगल्या स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि जाणारं पाणी, सांडपाणी आणि पावसाचं पाणी हे योग्य गेलं पाहिजे. ही प्रमुख गोष्ट आपण सोडवली पाहिजे. गेल्या काही वर्षात मुंबई महापालिका ही भ्रष्टाचारानं खूप गाजली आहे. तर तुम्ही सत्तेत आल्यास मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचारावर कसं नियंत्रण आणणार आहात? केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. दोन्ही ठिकाणी केंद्रात आणि राज्यातला भ्रष्टाचार हा भारतीय जनता पार्टीने आटोक्यात आणलेला आहे, तो संपवण्याचा प्रयत्न केला आहे. महानगरपालिकामध्ये भाजपा महायुतीची सत्ता आली तर तिसरं इंजिन लागणार आहे. जसं केंद्र आणि राज्य सरकारने तिकडचा भ्रष्टाचार हा रोखला आहे, तसंच महानगरपालिकेचा भ्रष्टाचार सुद्धा आम्ही 100% रोखू. शहरातील वाढते अतिक्रमण, फेरीवाले आणि बांगलादेशी घुसखोरांची समस्या वाढते आहे. तर यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलणार आहात? यासाठी केंद्र आणि राज्याने पाऊल उचललेलंच आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्या महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये ज्या बांगलादेशी नागरिकांची नावं आहेत त्यांना शोधून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची व्यवस्था, असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणंच आहे आणि तसं आम्ही करणार सुद्धा आहोत. त्यामुळे सुरक्षित मुंबई हा भाजपाचा नारा आहे, स्वच्छ मुंबई हा भाजपाचा नारा आहे, आणखीन प्रगतिशील विकसनशील मुंबई हा भाजपाचा नारा आहे. या 3 नाऱ्यामध्ये आपण सगळ्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आहेत आणि हे तिन्ही प्रश्न भारतीय जनता पार्टी आणखीन महायुतीचं सरकार मुंबई महानगरपालिकेत आल्यानंतर या तिन्ही प्रश्न सुटले जातील. शेवटचा प्रश्न असा आहे की या प्रभागातून जनतेनं तुम्हाला यंदा संधी द्यावी असं का वाटतं? हे मी आता सांगितलं तेच आहे की स्वच्छ मुंबईसाठी, सुरक्षित मुंबईसाठी, विकास होणाऱ्या मुंबईसाठी ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नुसत्या ह्याच प्रभागात नाही, पूर्ण मुंबईमध्ये मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टीने महायुतीच्या उमेदवाराला विजयी केलं पाहिजे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते सुहास आदिवडेकरजी. सुरक्षित मुंबई, स्वच्छ मुंबई आणि विकसित मुंबईसाठी जनतेने महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य सावंतसह मी अवंती भोयर, महा MTP मुंबई.